दरम्यान सांगलीतनं एक मोठी बातमी। शाळगाव एमआयडीसीतील वायू गळती दुर्घटनेतील 2 महिलांचा मृत्यू झालाय। कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 5 रुग्णांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्यानं 9 लोक अत्यवस्थ झाले होते। 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। यामधील 2 महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सुचिता उथळे आणि नीलम रेठरकर असं त्यांचं नाव आहे। सुजित आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले। सुजित, नेमकं काय घडलं? खरं तर सौरभ, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे की सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसी मध्ये म्यानमार केमिकल नावाची ही जी कंपनी आहे याच्यामध्ये वायू गळती झालेली आहे आणि याच्यामध्ये साधारण 9 लोक अत्यवस्थ झाले। या सर्वांना काल सातारच्या जवळ असलेल्या कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सर्वांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र दुर्दैवाने त्यातल्या 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे। त्यातल्या पहिल्या महिलेचं नाव आहे सुचिता उथळे, यांचं वय आहे 50, या सांगली जिल्ह्यातच राहणाऱ्या आहेत। दुसऱ्या महिला आहेत नीलम रेठरेकर, यांचं वय आहे 26, या साताऱ्यातील मसूर या गावच्या रहिवासी आहेत आणि आता जे उरलेले 7 जण आहेत त्यांच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। यांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे अशी आपल्याला आता तुर्तास माहिती मिळत आहे। परंतु एकंदर सांगितलं तरी ही वायू गळतीची जी दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी आहे असंच म्हणावं लागेल। सौरभ, सुजित, ह्यावर आपलं लक्ष असेल, त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।